आपली इच्छा नसतानाही खूप काही डिलीट करावं लागतं, मोबाईल मधून आणि मनामधूनही. क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर टिकवण्यासाठी मनात आभाळभर प्रेम असावं लागतं. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. माणूस स्वतः बदलत नसतो, लोक त्याला बदलायला भाग पाडतात त्याच्या वागणुकीने. खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते 100% माहिती असते. प्रश्न तेव्हाच जन्म घेतो जेव्हा त्याचे उत्तर आधीच कुठेतरी जन्माला आलेले असते. व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो. दुसऱ्यांचा विचार करून डोकं खराब करण्यापेक्षा स्वतःचा विचार करून स्वतःला सुधारण्यात वेळ घालवला तर नक्कीच मनस्ताप होणार नाही. अंतरून पाहून पाय पसरले की कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं काही करू नका. नारळ असो वा माणूस, नासका निघाला म्हणून शोक नाही करायचा, उलट तो पावलाय समजून बाजूला करायचा. या जगात कोण कोणाचं नसतं. स्वतःच्या जीवावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. जगाचा विचार करून जीवन जगाल तर स्वतःची प्रगती कधीच होणार नाही. म्हणून स्वतः विचार करा, स्वतः निर्णय घ्या आणि स्वतःला जे योग्य वाटेल तेच करा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे हे होय. खिशात रुपया नसला तरी मनात करोडो कमवायची स्वप्ने असली पाहिजेत. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी करून दाखवा. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे विचारत नाहीत, तर तू काय करतोस हे विचारत असतात. म्हणून झेप अशी घ्या की तुम्हाला नावं ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गर्दीच्या मागे जाणे सोपे असते, परंतु स्वतःच्या हिमतीवर स्वतःची वाट निर्माण करणे कठीण असते. त्यासाठी धैर्य लागते. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काय उपयोग. बोलायला शिका, कारण अन्याय हा शांत लोकांवरच होतो. बळी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.